भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या वतीने असा निर्णय झाला आहे की महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी माणसांची सोय करावी लागेलच, त्यांचं खाणं पिणं, त्यांना कपडे, त्यांना भांडी, पण गुरांची सोय जास्त करावी लागणार आहे। त्या मुख्य जनावरांची हाल होता कामा नये म्हणून चारा आणि कडबा कुट्टी ह्या प्रमाणात गोळा करणं चाललं आहे। त्यातला आज पहिला ट्रक सोलापूरला निघाला। आमचे गिड्डे पाटील, संदीप गिड्डे पाटील हे त्याचं नेतृत्व करत आहेत आणि मी आवाहनही करतो, दोन्ही प्रकारचं आवाहन करतो की ज्या शेतकऱ्यांना आवश्यकता आहे त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना कनेक्ट व्हावं आणि लोकांनाही आवाहन करतो की आम्ही आता ह्यात कमीच पडणार नाही, कडबा कुट्टी आणि चारा कमीच पडणार। किती दिवस जनावरांना छावण्यांमध्ये ठेवावं लागतं, ठेवा सरकार काय करेल ते करेल, पण आम्ही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कमीच पडणार। त्यामुळे मी गिड्डे पाटलांचं खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। आपण पाहतोय की मराठवाड्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये यावर्षी रिटर्न मान्सूनच्या दरम्यान एक चित्रविचित्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कधी नव्हे तो या ठिकाणी ढगफुटी असतील, अतिवृष्टी जी आहे याचा सामना करावा लागतोय। मध्यंतरीच्या काळामध्ये जलयुक्त शिवार योजना थांबवली गेल्यामुळे ठाकरे सरकारच्या काळामध्ये इथल्या नद्यांचं पात्र जे आहे ते उथळ झालंय। त्यामुळे जो पाऊस पडला तो त्याचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर गेलं। सगळ्यात मोठं नुकसान इथल्या शेतीचं झालेलं आहे। नदीकाठचा भाग शेती पाण्याखाली गेलेली आहे, त्यामुळे पशुधनाचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। संपूर्णपणे सध्या आमचा सेवा पंधरवडा चालू आहे। महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीनं वेगवेगळी मदत ही संपूर्ण राज्यातनं या पूरग्रस्त परिसरात पोचत आहे, परंतु इथल्या पशुधनाचा हाल होऊ नये म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून आम्ही भाजप किसान मोर्चाच्या वतीनं कडबा कुट्टी आणि सुका चारा हे जो आहे तो आम्ही त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्ह्यामध्ये पाठवत आहोत। साधारणतः हा 100 टनच्या आसपास हा चारा आम्ही त्या ठिकाणी पाठवत आहोत। याची पहिली गाडी ही पालकमंत्री महोदयांनी हिरवा झेंडा दाखवून या ठिकाणी आम्ही रवाना करत आहोत। त्या जिल्ह्यामध्ये भाजप किसान मोर्चाची जी टीम आहे, जे पदाधिकारी आहेत, त्यांच्या ठिकाणी ती वितरणाची व्यवस्था केली जाणार आहे, जेणेकरून त्या नदी काठाला जिथं जिथं खरोखर पशुधनाला तिथं कडबाकुट्टीची गरज आहे त्यांच्यापर्यंत अगदी शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत ही चाऱ्याची जी सुविधा आहे ती पोचणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।